नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बरेच दिवस चिडीचूप बसलेले, तोंडात बोळा कोंबून बसलेले अनेक लोक आता बाहेर आले. मला एकदम एक गोष्ट खूप जुनी आठवते. खूप जुनी म्हणजे जवळजवळ 34 वर्ष, 34-33 वर्ष. ज्या वेळेला मुंबईमध्ये बाबरी पडल्यानंतर लागोपाठ दोन भयंकर दंगली झाल्या होत्या, हिंदू मुस्लिम दंगली झाल्या होत्या बाबरी पाडली गेल्यानंतर. आणि रणकल्लोळ माजलं होतं. देशाच्या इतर ठिकाणी नाही एवढी भीषण दंगल मुंबईत झाली होती. अगदी लष्कर आणावं लागलं होतं. आणि हा लष्कराचा प्रभाव म्हणून त्या दंगली 7-8 दिवसांनी आटोक्यात आल्या. आणि जवळजवळ 2-2.5 महिन्यानंतर मुंबईत जेव्हा शांतता पसरली, तेव्हा हळूहळू करत स्वतःला शहाणे समजणारे संपादक, बुद्धिजीवी एक एक करत बाहेर आले आणि हिंसा कशी आपल्याला परवडणार नाही, समाजात शांतता आवश्यक आहे, वगैरे वगैरे पांडित्य सांगायला लागले. तेव्हा एक प्रामाणिक संपादक मराठीमध्ये हयात होता. आणि त्यांनी अग्रलेख लिहून या सगळ्या सोकॉल्ड बुद्धिजीवींना, पुरोगाम्यांना सपाटून सपाटून झोडपलं होतं. एक अग्रलेख लिहून बुद्धिमंत बेळातून बाहेर आले, हे शीर्षक होतं मित्रांनो. बुद्धमंत बुद्धिमंत बिळातून बाहेर आले, अशा शीर्षकाखाली तेव्हा नवा काळमध्ये निळूभाऊ खाडीलकर यांनी अग्रलेख लिहिला होता. आज मला त्याची आठवण एवढ्यासाठी आली की मध्यंतरीच्या काळामध्ये एकदम गायब झालेले, गडप झालेले अनेक सोकॉल्ड बुद्धिमंत, विधी कायदे कायदे पंडित वगैरे अचानक बाहेर आलेत बिळातून. हे कुणाल कामरा प्रकरण आलं आणि तो कुठला होता स्टुडिओ शिवसैनिकांनी मोडतोड करून टाकल्यानंतर हे लोक मिरचीची धुरी लागल्यासारखे बिळातून बाहेर आले. कोणीतरी प्रश्न विचारलाय की अरे, त्या कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव तर घेतलेलं नाही ना, मग तुम्हाला मिरच्या का झोंबल्या? एकनाथ शिंदेना मिरच्या का झोंबल्या, असा प्रश्न कुणातरी दिवट्याने विचारलेला आहे स्वतःला बुद्धिमंत समजणाऱ्या. पण प्रश्न असा येतो की त्यांना झोंबल्या त्या झोंबल्या, पण त्या कुणाल कामराचा स्टुडिओ जो कुठचा होता तो मोडतोड केल्यानंतर तुम्हाला मिरच्या का झोंबल्यात? तुम्ही असे, ते म्हणतात ना, मिरच्या मिरच्या झोंबणं म्हणजे काय असतं. मला आठवतं लालबागला मी ज्या चाळीत राहत होतो, आमच्या तळमजल्याला खाली असं बिळं होती आणि त्या बिळातून घुशी, उंदीर असे बागडायचे रात्री अवेळी. मग कधी कधी आम्ही पोरं काय करायचो, त्या बिळामध्ये नारळाची शेंडी कोंबून कोंबून घालायची आणि त्याच्यात काही वेळेला त्या सुक्या मिरच्या घालायच्या आणि ते पेटवून द्यायचं. मग ते पेटवून दिलं की तो मिरचीचा धूर त्या बेळांचं, उंदीर घुशींच्या बेळांचं जे जाळं जमिनीखाली पसरलेलं असतं अंडरग्राऊंड, भूमिगत, त्या जाळ्यामध्ये तो मिरचीचा धूर पसरत जायचा आणि जीवाच्या आकांताला सगळे उंदीर घुशी त्या बिळातून बाहेर पडत जायचे. आणि बिळं जवळजवळ 100, 200, 400 मीटर लांबपर्यंत पसरलेली असायची. मग आम्ही गच्चीत जायचो, हे मिरच्या धुरी घातली, मिरचीची धुरी, की आम्ही गच्चीत जायचो आणि बघायचो पाठच्या बाजूला आमचं जे लाल मैदान होतं, त्या लाल मैदानातून त्या बिळात लपलेले उंदीर घुशी हे जीवाच्या आकांताला सैरा वैरा बाहेर पडताना दिसायचे. मला अजून त्याची आठवण आहे. 70 वर्ष, 60 वर्ष होऊन गेली. नेमकं हे कुमार कामराचा स्टुडिओ फोडल्यानंतर दीर्घकाळ बिळात लपून बसलेले अनेक कायदे पंडित, बुद्धिमंत, पत्रकार, संपादक धावत धावत बाहेर आलेत. धावत धावत बाहेर आले. अर्णव गोस्वामी, त्याच्यावर पोलिसांनी अटक केली तेव्हा जे टाळ्या पिटत होते त्यामध्ये हा कुणाल कामरा पण होता. आपण सुपात आहोत तेव्हा जातातल्यांना हसत होते, पण तोही भाग सोडून द्या. हे सगळे बाहेर आलेत तेव्हा मला गंमत वाटली की बाकीचा जुना इतिहास सोडून द्या, गेल्या 4 महिन्याचा इतिहास बघितला तर तुम्हाला आठवत असेल
तर तो विधानसभेचे निकाल लागलेपर्यंत जे संजय राऊत, सुषमा अंधारे वगैरे माणसं होती, ते कोण होते, ते निर्भय बनवते सरोदे आणि चौधरी, विधानसभा निवडणुकीनंतर बेपत्ता झाले होते. कुठे गेलेत, काय करतायत याची बातमी सुद्धा नव्हती. अर्थात उरलेल्या वेळा ते फक्त बातम्यांमध्येच असतात, बाकी वास्तव समाजामध्ये, वास्तव जगामध्ये ही माणसं वावरतच नाही. त्यांचा वावर हा फक्त माध्यमात असतो. माध्यमात, टीव्हीच्या चॅनेलवर किंवा वर्तमानपत्राच्या बातमीत आहेत, म्हणून आपल्याला कळतं की विशंबर चौधरी नावाचे कोणतरी गृहस्थ हे समाजसेवक आहेत, पर्यावरणवादी वगैरे आहेत. असीम सरोदे हे वकील आहेत, कायदे पंडित आहेत, त्यांचं कायद्याचं पांडित्य कोर्टापेक्षा माध्यमात चालतं. बाकी त्या अमुक कोर्टात उभे राहिले आणि तमुक कोर्टामध्ये त्यांनी काही ती अमुक अमुक केस जिंकली, असं आपल्याला कधी ऐकायला मिळत नाही. कपिल सिब्बल आहेत, निकम आहेत, तुमचे अनेक वकील आहेत, अभिषेक मनू सिंघवी असतील, हे सगळे आपल्याला कोर्टात काहीतरी करून दाखवतात, पण कोर्टाकडे ढुंकूनही फिरकत नाही. असे एक कायदे पंडित आहेत, त्यांचं नाव असीम सरोदे. हे असीम सरोदे अचानक बेळातून बाहेर आले. जवळजवळ 3-4 महिने त्यांचं दर्शनच घडत नव्हतं. दर्शन घडत नव्हतं. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ईव्हीएमच्या विरोधात मतदारांच्या वतीने कोर्टामध्ये दाद मागण्याची गर्जना त्यांनी केलेली होती. अर्थात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या सोबत राहायला माणूस की त्याला बोलता येत नाही, त्याला गर्जना कराव्या लागतात, त्याला डरकाळ्या फोडाव्या लागतात, त्याला शब्द बोलता येत नाहीत. त्यामुळे असीम सरोदे सारखा तथाकथित वकील हा डरकाळ्या फोडायला लागला तर नवल नव्हतं. पण वाट बघतोय 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 3-4 महिने झाले. यांनी ईव्हीएमच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागण्याचा केलेला दावा हा किती पोकळ होता हे आपल्या लक्षात आलं. मग ते गायब झाले. सरकार बनलं, त्या सरकाराला यांचेच लाडके उद्धव ठाकरे यांनी जाऊन देवेंद्र फडणवीसांना काय तो पुष्पगुच्छ वगैरे दिला, आणि त्यानंतर हे कुठल्या बेळात जाऊन बसले होते पत्ता नव्हता. पत्ता नव्हता. बरं, आजकाल यांच्यामुळे टीआरपी सातत्याने घसरते, म्हणून अनेक वृत्तवाहिन्या, चॅनेल, मीडियाला असल्या लोकांपासून दुरावा घ्यावा लागला. माझ्यासारख्या साध्या फडतूस युट्यूबरला चॅनेलवाले अगत्याने चावडीवर बोलवायला लागले, कट्ट्यावर बोलवायला लागले, आणि ह्यांच्याकडे फिरकून वळून बघायला, ढुंकून बघायला तयार नव्हते. त्यामुळे ही माणसं गेली 3-4 महिने गायब होती. गायब होती. सुषमा अंधारे तर हळूहळू करून पत्रकार परिषद घ्यायच्या बंद झाल्या, कारण पत्रकारच याचे बंद झाले. ह्यानं दाखवलं तर आपली टीआरपी घसरते. संजय राऊत यांची टीआरपी 12च्या भावात गेलेली आहे. त्यामुळे कोणतरी नवा खेळाडू या सगळ्या खेळामध्ये आणणं आवश्यक होतं. जसं त्या कुठच्या कुठच्या सिरियल टीव्हीवर चालतात ना, मालिका, त्यामध्ये अचानक एखादं पात्र असतं, त्याचा मृत्यू होतो, म्हणजे तो कलावंत असतो, त्याचा मृत्यू होतो, किंवा त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपतं किंवा भांडण होतं, तो ती भूमिका सोडून जातो, त्याच्या जागी एक नवा चेहरा पेश करतात. म्हणजे आजपर्यंत एका चेहऱ्याचा कोणतरी नाव होतं, नंतर त्याचा चेहरा बदलला. तसा हा नवा खेळाडू, हे सगळे खेळाडू गायब होते, आणि यांची टीआरपी चालत नाही म्हटल्यानंतर त्यांच्या मालिका गुंडाळल्या गेल्या. सुषमा अंधारे जशा रोजच्या रोज बोलत होत्या चॅनेलवर, त्यातून टीआरपी घसरल्यामुळे चॅनेलवाल्यांनी सुषमा अंधारे यांची क्रिया असो किंवा प्रतिक्रिया असो विचारणं सुद्धा बंद केलं. किंवा हळूहळू करत सुषमा अंधारे त्या संध्याकाळच्या न चालणाऱ्या डिबेटमध्ये पॅनेलवर येऊन बसायला लागल्या. संजय राऊत यांच्याही बातम्या रंगायच्या बंद झाल्या. त्यामुळे कोणतरी नवा खेळाडू आणणं, नवं पात्र, नवा अभिनेता, कलाकार आणणं आवश्यक होतं. आणि म्हणून मला वाटतं महाविकास आघाडी असेल किंवा उबाठा शिवसेना असेल, त्यांनी हा नवा कॉमेडियन शोधलेला आहे की बाबा आता तू तरी काढ, कथा ती जुनीच.
कथा तीच आहे, नवीन काय नाही. गद्दार, रिक्षावाला, आणि त्यातून कुणाल कामरा हे प्रकरण आलं. आणि अर्थातच असं जेव्हा असतं तेव्हा नवा खेळाडू आणतात, तेव्हा त्यांनी छक्के, काय ते चौके मारणं आवश्यक असतं. त्यामुळे जुन्याच शिळ्या कडीला ऊत आणत कुणाल कामरा याने रिक्षावाला, गद्दार हे सगळे शब्द घुसवले आणि एक कविता तयार केली आणि झालं सुरू. पण प्रश्न असा असतो की कुणाल कामराने जे काय गोंधळ आणि बवाल खडा केला, त्यामुळे या सगळ्यांना जीवदान मिळालं. आणि ताबडतोब मी वाट बघत होतो 2 दिवस. काल मला एका व्हिडिओमध्ये कुठच्या तरी असीम सरोदे दिसले. असीम सरोदे दिसले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखं हे सगळे निर्भय बनोवाले गावोगाव सभा घेत फिरत होते. आणि त्यांनी एक वातावरण निर्मिती केली आणि त्यातून लोकसभेत महाविकास आघाडीला प्रचंड फायदा मिळाला. या भ्रमात महाविकास आघाडी होती. लोकसभेला जे यश मिळालं होतं महाविकास आघाडीला, त्याचे आभार मानताना उद्धव ठाकरेंनी सुद्धा निर्भय बनोचा उल्लेख केला होता. निर्भय बनोवाल्यांनी जे काम केलं म्हणजे कोण? विशंभर चौधरी, असीम सरोदे, निखिल वागळे वगैरे वगैरे मंडळ. आपण कुठल्या पक्षाचे नाही असं म्हणत राजकीय भूमिका, विशिष्ट पक्षांच्या विरोधी भूमिका मांडत राहायचं आणि आम्ही कुठल्या पक्षाचे नाही म्हणायचं, हे जे ढोंग आहे या लोकांचं, ते विधानसभेला उघडं पडलं. विधानसभेला उघडं पडलं. लोकसभेला भाजपचं जे आळशीपणा होता त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला. हे फुकट श्रेय घ्यायला, हे फुकट श्रेय. आम्ही स्टेडियमवर टाळ्या वाजवत होतो म्हणून तर विराट कोहलीचे सिक्सर गेले अशा थाटामध्ये सरोदे, चौधरी, वागळे ही मंडळी बोलत होती आणि दमदाटी पण करत होती. आठवतं तुम्हाला त्या विशाळगडच्या कबरीचा विषय निघाला, त्या उद्धव ठाकरेंचे कान उपटायला निखिल वागळे कसे सरसावले होते. विशाळगडच्या मुसलमानांना उद्धव ठाकरेंनी दगा दिलेला आहे म्हणजे काय? तर हिंदुत्वावर उभा केलेला पक्ष मुस्लिम आक्रमकतेच्या समर्थनार्थ उभा करणं आणि नाही केला तर दगा आहे. गद्दारी, कुणाल कामरा असो किंवा हे सरोदे वगैरे मंडळी असो, यांची भूमिका लक्षात घ्या. तुम्ही हिंदुत्वावर निवडून या, पण आम्हाला पाहिजे तसा कारभार चालवला पाहिजे. आणि जेव्हा यांना टीआरपी मिळत नाही तेव्हा मग असले उधारी उसनवारीचे कुणाल कामरासारखे खेळाडू आणावे लागतात. मित्रांनो, रणजी ट्रॉफी असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, चॅम्पियन स्पर्धा असो, विश्वचषक स्पर्धा असो, या सगळ्यांमध्ये त्या त्या देशाचे खेळाडू खेळ करतात. पाकिस्तानकडून कोणतरी भारतीय खेळला किंवा ब्रिटनकडून कोणतरी ऑस्ट्रेलियन खेळला असं होत नाही. त्या त्या देशात नागरिक असतात, तेच त्या देशाच्या संघामधून खेळाडू म्हणून खेळतात. पण आयपीएल वगैरे सारख्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये कंपन्या कंपन्या असतात ना, त्या कंपन्यांचे संघ असतात. त्या कंपन्या खेळाडूंना विकत घेतात आणि त्यांच्यावर त्यांचा एक संघ बनवतात आणि तो संघ खेळतो. काय ते मुंबईचा एक संघ आहे, मुंबई इंडियन्स किंवा दिल्ली डेव्हिल्स किंवा काय अशी वेगवेगळी नाव आहेत, राजस्थान रॉयल्स वगैरे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पण राजस्थान मधून खेळतो. झारखंडचा तुमच्या काय तो महेंद्रसिंग धोनी हा तमिळनाडूच्या काय असत्या त्या संघातून खेळतो. तमिळनाडू म्हणजे काय, त्याचं त्या संघाचं नाव मला माहित आहे, CS काहीतरी वगैरे आहे. मुद्दा असा आहे मित्रांनो की हे असे उधारी उसनवारीचे भाडोत्री खेळाडू आणणं हे त्या बोगस तात्पुरत्या दिखाऊ स्पर्धेमध्ये चालतं, पण राष्ट्रीय पातळीवर खेळ होतात त्यामध्ये नाही चालत. पक्षाची किंवा लढाई जी असते ती भाडोत्री सैनिकांवर नाही चालवत आहे.
त्यासाठी देशाप्रती प्रेम असलेला सैनिक असावा लागतो, खेळाडू असावा लागतो. पाकिस्तान विरुद्ध खेळणारा भारतीय खेळाडू आणि पाकिस्तान विरुद्ध लढाईत उतरलेला सैनिक या दोघांमध्ये सारखंच प्रेम असतं भारताविषयी. देखावा नसतो, मिळणाऱ्या पैशासाठी नाही खेळत. कुणाल कामरा याला आणण्याचं कारण लक्षात घ्या. जेव्हा निर्भय मनोमनी केलेली गुंतवणूक बुडीत गेली, तेव्हा निर्भय मनोच्या संघामध्ये नवा खेळाडू आणणं आवश्यक होतं आणि त्यातून कुणाल कामरा आणला गेलेला आहे. कारण जे आजपर्यंत गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये लोकशाहीच्या खोट्या नाट्यात बोगस व्याख्या सांगून, मतदारांच्या अधिकाराच्या खोट्या व्याख्या सांगून, जे वकील पांडित्य सांगत होते असीम सरोदे, मतदारांच्या वतीने ते सुप्रीम कोर्टात गेले होते. मतदाराचा अधिकार काय? उद्धव ठाकरेंचा अधिकार म्हणजे मतदाराचा अधिकार असतो. मतदाराशी गद्दारी एकनाथ शिंदेनी नाही केली तर उद्धव ठाकरेंनी केली होती. मतदाराने कौल दिला होता की शिवसेना भाजप युतीने सरकार बनवावं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर बसवावं, ही मतदाराची इच्छा होती. ती पायदळी तुडवणारा कोण होता? उद्धव ठाकरे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून मतदाराने ज्यांना नाकारले त्यांना सत्तेत आणून बसवणं ही गद्दारी होती. त्या गद्दारीला मतदाराचा अधिकार ठरवणारे हे मोठे पंडित, कायदे पंडित असीम सरोदे. उद्धव ठाकरे म्हणजे मतदार आणि मतदार म्हणजे गद्दार. मतदाराने जो कौल दिला होता की आम्हाला शिवसेना भाजप युतीचं सरकार पाहिजे, त्यासाठी एकनाथ शिंदेनी जे पाऊल उचललं ती गद्दारी नव्हती. तो मतदाराचा अधिकार सिद्ध करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं, केलेलं बंड होतं. त्याला हे कायदे पंडित मतदाराच्या अधिकाराची पायमल्ली म्हणतात. इथे यांची घटना, लोकशाही, संविधान याविषयीची अक्कल लक्षात येते. खरं तर तुम्हाला मतदाराची बाजू घ्यायची तर त्या केसमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी मतदाराची कसा दगाफटका केला यासाठी सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये असीम सरोदेंनी जायला पाहिजे होतं. पण नाव मतदाराचं घ्यायचं आणि त्याच्याशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंचं समर्थन करायचं, वकिली करायची, असले हे कायदे पंडित. आणि निर्भय मनोचं नाटक करत होते. पण त्यांनी लोकसभेला जे पेरलेलं होतं ते विधानसभेला उगवलं. विधानसभेला उगवलं. विशंभर चौधरी असोत किंवा तुमचे असीम सरोदे असोत, अशा निर्भय मनोवाल्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून जे काय पेरलेलं होतं, मशागत केली होती, निर्भय मनोचं बीज पेरलेलं होतं, त्यातून मतदार विधानसभेला निर्भय झाला. आणि त्या निर्भय झालेल्या मतदाराने इतकं भरभरून कुठल्याही मार्गाने महाविकास आघाडी सत्तेत येऊ नये असं मतदान केलं की यांना विरोधी नेता होण्याचीही क्षमता शिल्लक ठेवली नाही. थोडक्यात निर्भय मनोवाल्यांनी जी काय पेरणी केली, मशागत केली, त्याचे दुष्परिणाम विधानसभेला उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार यांना भोगावे लागले. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की आता निर्भय मनोमध्ये नवा खेळाडू आणणं आवश्यक आहे. नवा खेळाडू. कारण या सगळ्यांनी आपलं पाहिजे तेवढं नुकसान केलंय. मतदार मतदार रस्त्यावर येऊन तुमची कॉलर पकडत नाही. तुम्ही सत्य, ती आयन रँड सांगते, आयन रँड नावाची इंग्रजी लेखिका बुद्धिमंत म्हणते की सत्य तुम्ही नाकारू शकता पण सत्य संपवू शकत नाही. सत्य तुमचा पाठलाग करतं आणि एका क्षणी येऊन तुमची कॉलर पकडतं. तसं विधानसभेला सत्य कॉलर पकडायला उभं राहिलं आणि सगळेच्या सगळे महाविकास आघाडीचे पक्ष नंगे होऊन गेले. आणि नंगे झाल्यामुळे हे सगळेच्या सगळे निर्भय बनवाले उंदीर बेळात लपून बसले होते. आता त्या कुणाल कामराने जो काय एक मोठा बवाल खडा केला, त्यामुळे आमची धाकधूक जरा कमी झाली आणि एक एक करून बेळाच्या बाहेर आले आणि कामराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतायत. मग केतकी चितळेच्या आविष्कार स्वातंत्र्याचं काय?
जर तुम्ही केतकी चितळेच्या अटकेच्या विरुद्ध काहूर माजवलं असतं तर आज तुमचं कामराच्या बाबतीतलं समर्थन आम्ही मान्य केलं असतं, लोकांनी मान्य केलं असतं. पण केतकी चितळेच्या तोंडाला काळं फासलं जात असताना जे मूग गिळून गप्प बसले होते त्यांना आज बोलायचा अधिकार नसतो. आणि मतदार तोंड मोठं करून बोलत नाही, पण लहान तोंडी मोठा घास घ्यायची वेळ आली की मतदानाच्या दिवशी भल्या भल्यांचा घास मतदार घेऊन टाकतो. आणि त्याच चित्र आपल्याला विधानसभेला दिसलं होतं. कुणाल कामरा हा महाविकास आघाडीने निर्भय बनोमध्ये आणलेला नवा खेळाडू आहे. तो म्हणतोय आता माफी नाही मागूंगा, मैं भीड़ से नहीं डरता. ही सगळी निर्भय बनोची भाषा आहे. निर्भय बनोची भाषा आहे. असो, पण त्याचा अर्थ साफ आहे की हे जे कोण अंधारे अक्का, संजय राऊत, विशंबर चौधरी, असीम सरोदे यांची टीआरपी संपल्याची कुणाल कामरा ही पावती आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.